नॅशनल हेरॉल्डच्या घोटाळा प्रकरणी आता काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध आज भाजपकडून आंदोलन करण्यात आले। माल टेकडी पासून ते अगदी श्यामनगर चौकापर्यंत अमरावतीमध्ये प्रतिकात्मकपणे आंदोलन करण्यात आलेले आहे। प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढत काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन केलं गेलंय। तर काँग्रेस भवनासमोर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। आमने सामने येण्याची आता शक्यता वर्तवली जाते। पोलिसांचा यामुळेच एक तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। श्यामनगर ते काँग्रेस भवन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे। आंदोलनामध्ये युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे देखील उपस्थित आहेत आणि यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित असून काँग्रेस विरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आपले प्रतिनिधी अमर घटारे थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। अमर, काय सांगाल? हा राडा सुरू झालेला आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये, नेमकं तिथली परिस्थिती काय? एकंदरीत बघितलं तर नॅशनल हेरॉल्डच्या घोटाळ्याच्या प्रकरणी जे आहे काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये आज भारतीय जनता पार्टी प्रदेश युवा मोर्चाच्या वतीने जे अमरावतीच्या मालटेकडी परिसरामध्ये काँग्रेस भवन आहे त्या काँग्रेस भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात त्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं। मात्र त्या ठिकाणी जर बघितलं तर समोरच पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली होती आणि त्याच्या पलीकडे जर बघितलं त्या ठिकाणी काँग्रेस भवन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामध्ये काँग्रेस ऍक्टचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये गटापट होऊन यासाठी पोलिसांनी सगळा बंदोबस्तांना त्या ठिकाणी बघितलं तर काँग्रेसचे युवा मोर्चाचे जे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आहेत त्यांची आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली। एकंदरीत बघितलं आपण दृश्यामध्ये बघू शकतो की ते स्वतः पोलिसांच्या अंगावर गेलेले आहे आणि या ठिकाणी मोठा जो राडा आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे। आणि आता जर बघितलं तर आम्हाला त्या काँग्रेस भवनाच्या पर्यंत जाऊ द्या या मागणीसाठी जे आहे युवक काँग्रेसची युवक भाजपची जोरदार जी आहे या ठिकाणी घोषणामध्ये सुरू आहे। या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुद्धा त्यांनी आता सुरू केलं आहे। आपण पाहतोय भाजपला आता काँग्रेस भवनासमोर जायचे आणि म्हणून ही बाचाबाची सुरू आहे। पोलीस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतायत। नेमकं काय होतं या आंदोलनामध्ये पुढे याची प्रत्येक अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेतच राहू।